हॅलो स्टुडंट्स, मी प्रथमेश सर. आपण आहात व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर आणि आज आपण व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर 12वीचं मॅथ्स मधलं लेसन नंबर 2 जो आहे, ज्याचं नाव आहे मॅट्रायसेस, त्या लेसन मधलं 2025 ला फेब्रुवारी 2025 ला पडलेले क्वेश्चन सोडवणार आहोत. ओके, तर त्यातला मी पहिला क्वेश्चन घेतलेला आहे. 2 मार्काला आलेला आहे हा प्रश्न. काय सांगितले प्रश्नामध्ये? फाइंड द ॲडजॉइंट ऑफ, हा एक मॅट्रिक्स दिले, त्याचा ॲडजॉइंट काढायला सांगितले. समजा मी या मॅट्रिक्सला म्हणतो ए, मॅट्रिक्सला नाव असणं गरजेचं आहे, म्हणून मी त्या मॅट्रिक्सला नाव दिलं की ए मॅट्रिक्स आहे तो, आणि या ए मॅट्रिक्सचं ॲडजॉइंट काढायचे आपल्याला. तर ॲडजॉइंट काढण्याआधी आपल्याला मायनर्स आणि कोफॅक्टर्स काढणं गरजेचं आहे. मायनर्स आणि कोफॅक्टर्स जर आले की मग त्याच्यावरून कोफॅक्टर मॅट्रिक्स येतो आणि कोफॅक्टर मॅट्रिक्स वरून ॲडजॉइंट मॅट्रिक्स येतो. म्हणून मी अशी प्रोसेस लिहून ठेवलेली आहे. बघूया तुम्हाला कसं सांगतो मी. इकडे बघा लगेच. तर मायनर्स काढताना M11 11 म्हणजे पहिला एलिमेंट म्हणजे हा वाला. ओके, मग या एलिमेंटचं रो कोणता आहे? हे वाला. कॉलम कोणता आहे? हे वाला. तर रो आणि कॉलम स्किप करा. राहिलं काय बघा इकडे. रो आणि कॉलम स्किप केलं तर राहिलं काय? 3. बरोबर, म्हणजे याचं मायनर येणार 3. नेक्स्ट दुसरं 1 2 म्हणजे दुसरा एलिमेंट बाजूचा. ओके, त्याचं रो आहे, ही रो आहे, हा कॉलम आहे. स्किप केलं तर राहिलं काय? 4, म्हणजे याचं मायनर आहे 4. नेक्स्ट तिसरा आहे 2 1 म्हणजे हा 4 वाला एलिमेंट. ओके, सेकंड लाईन 2 1 म्हणजे सेकंड लाईन आणि पहिला कॉलम. ओके, मग सेकंड लाईन म्हणजे ही सेकंड लाईन आणि हा पहिला कॉलम स्किप केला, राहिलं काय? -2. मग इथे लिहिणार मी -2. त्याच्यानंतर 2 2 म्हणजे शेवटचा एलिमेंट, हा त्याचा हा कॉलम आहे, हा रो आहे, राहिलं 2. कळते का बघा तुम्हाला इकडे. ओके, मायनर्स हे असे काढायचे सिंपल. रो आणि कॉलम स्किप करायचे आणि मायनर्स काढायचे आहे. आता मला पाहिजे कोफॅक्टर मध्ये काय करायचं आहे? सिंपल, हे जे नंबर आहे ते इकडे कॉपी करायचे आहेत, फक्त त्याच्यामध्ये एक चेंज आहे. बघा, पहिलं तर इथे बघा 1 + 1 किती? 2. जर 2 इव्हन नंबर आहे का? हो. जर इव्हन नंबर येत असेल या दोघांचं ऍडिशन करून, तर नंबर ऍज इट इज कॉपी करायचं. ओके, इकडे पण बघा 2 + 2 4. इव्हन नंबर आहे ना, 2 + 2 4. 4 इव्हन नंबर असेल तर हा पण इकडे डायरेक्टली कॉपी होणार. ओके, त्याच्यानंतर इकडे काय आहे माझ्याकडे? 1 + 2 3 ऑड नंबर आहे. 2 + 1 3 ऑड नंबर आहे. जर ऑड नंबर आला तर याचं चिन्ह बदलायचं. म्हणजे इकडे 4 असेल तर इथे काय होणार? -4. इकडे -2 असेल तर इथे काय होणार? +2. चिन्ह बदलायचंय, नीट समजून घ्या. नेक्स्ट आता कोफॅक्टर मॅट्रिक्स मध्ये काय करायचं? हे जे कोफॅक्टर काढले ते रो मध्ये लिहायचे. 3 - 4 3 - 4. दुसरी रो काय आहे? 2 2 2 2. सिंपल. ओके, आता मला ॲडजॉइंट मॅट्रिक्स काढायचे. ॲडजॉइंट मॅट्रिक्स म्हणजे काय? सिंपली कोफॅक्टर मॅट्रिक्सला ट्रान्सपोज करायचं. कसं ट्रान्सपोज करणार? ही जी रो आहे 3 - 4, त्याला आपण कसं लिहिणार? कॉलम मध्ये लिहिणार. 3 - 4. दुसरा रो काय आहे? 2 2, त्याला परत कॉलम मध्ये लिहिणार. 2 2. झालं तुमचं मॅट्रिक्सचा आन्सर कंप्लीट. ओके, ॲडजॉइंट मॅट्रिक्सचं गणित इथे संपलेलं आहे. 2 मार्काला आलेला आहे फेब्रुवारी 2025 च्या पेपर मध्ये. ओके ओके, तर 2025 च्या पेपरला आलेला दुसरा प्रश्न आहे फाइंड द इनव्हर्स ऑफ ए. ए दिलेला आहे, असं काहीतरी वेगळं आहे थोडंसं क्वेश्चन. cos θ - sin θ 0, sin θ cos θ 0 0 0 1 असं काहीतरी मॅट्रिक्स दिलंय आणि आपल्याला काय करायचंय? तर या मॅट्रिक्सचं इनव्हर्स काढायचंय. आणखी एक तिथे मेन्शन केलंय की बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. फक्त रो ट्रान्सफॉर्मेशननेच करू शकता तुम्ही, दुसऱ्या मेथडने चालणार नाही. फक्त रो ट्रान्सफॉर्मेशननेच गणित सोडवायचंय. ओके, रो ट्रान्सफॉर्मेशनने सोडवायचे. गणित 4 मार्काला आहे. एवढं पण काही डिफिकल्ट नाहीये. 4-5 स्टेप्स मध्ये आन्सर येऊन जाणार. ओके, आपल्याकडे रो ट्रान्सफॉर्मेशनने गणित सोडवण्यासाठी मेथड काय आहे? तर A इनव्हर्स इज इक्वल टू I म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, आता माझ्याकडे A ची व्हॅल्यू काय आहे? तर A चा मॅट्रिक्स दिलेला आहे आपल्याला. काय आहे तो? cos θ, इथे -sin θ आहे, इकडे 0 आहे, इकडे sin θ आहे, आणखी इथे cos θ दिले आपल्याला. त्याच्यानंतर इथे 0 आहे, परत इकडे 0 0 1. हा A मॅट्रिक्स आहे. A इनव्हर्स ची व्हॅल्यू काढायची आहे. इनव्हर्स म्हणजे A इनव्हर्स काढायचं आहे इज इक्वल टू I. आयडेंटिटी मॅट्रिक्स काय असणार आहे? 1 0 0 0 0 0 1 0 आणि 0 0 1. हा आयडेंटिटी मॅट्रिक्स असणार आहे. डायगोनल एलिमेंट्स आर 1 आणि बाकी सगळे एलिमेंट 0 असतात आयडेंटिटी मॅट्रिक्सचे. नेक्स्ट आता मला काय करायचे? तर असे काही ट्रान्सफॉर्मेशन करायचे की हा जो मॅट्रिक्स आहे तो आयडेंटिटी झाला पाहिजे. ओके, आणि इथे जे ट्रान्सफॉर्मेशन करायचे सेम तेच इथे करायचे आहे.
आणि जे आन्सर इकडच्या साईडला असेल ते माझं आन्सर असेल. ओके, तर मी पहिलं ट्रान्सफॉर्मेशन इथे करतोय, R1 ला चेंज करतो. ओके, कारण मला पहिल्या R1 च्या इथे 1 हवंय, मग मी 1 साठी ट्रान्सफॉर्मेशन करतोय. R1 ला चेंज करतो, इथे काय होईल बघा, R1 ला चेंज करतो, इथे माझ्याकडे मी इथे R1 ला cos थीटा ने मल्टिप्लाय करतो, cos थीटा R1 आणि R2 जो आहे त्याला sin थीटा ने मल्टिप्लाय करतो. का असं करतोय मी, कारण इथे cos थीटा ने मल्टिप्लाय केलं तर cos स्क्वेअर होईल, इथे sin थीटा ने मल्टिप्लाय केलं तर sin स्क्वेअर होईल, आणि मध्ये जर प्लस असेल तर sin cos स्क्वेअर प्लस sin स्क्वेअर 1 असतो, म्हणजे इथे 1 येईल आपलं उत्तर. ओके, बघूया या ट्रान्सफॉर्मेशनचा काय फरक पडतोय. बाय R1 चेंज करतोय मी. ओके, इकडे काय होतं बघूया आपण. इथे cos ला मी काय करतोय, cos ने मल्टिप्लाय केलं cos स्क्वेअर, प्लस sin ला sin ने मल्टिप्लाय केलं sin स्क्वेअर, cos स्क्वेअर प्लस sin स्क्वेअर, इथे आलं 1. त्याच्यानंतर इथे R1 च्या इथे मायनस sin थीटा आणि cos थीटा, बरोबर, मायनस sin थीटा cos थीटा प्लस cos थीटा आणि sin थीटाचं मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे ना, म्हणजे मायनस sin थीटा cos थीटा, इथे प्लस cos थीटा sin थीटा, 0, इकडे आलं 0. नेक्स्ट हा 0 आहे, 0 ने 0 बरोबर काही याला cos थीटा ने मल्टिप्लाय केलं 0च राहील, याला sin थीटा ने मल्टिप्लाय केलं 0 राहिलं, ऍडिशन केलं तरी पण 0च राहणार आहे तिकडे. ओके, हे तसंच राहणार. नेक्स्ट आता R2 सेम ठेवायचे, R2 ला काही चेंज केलं नाही मी, फक्त R1 ला चेंज केलेलं आहे इकडे 0 0 0 1. ओके, हे इथे A इन्व्हर्स. इकडच्या साईडला मला चेंज करावा लागेल, काय चेंज होणार, तर मी हा जो ट्रान्सफॉर्मेशन केलाय तोच इकडे सेम करणार. काय लिहिणार, cos थीटा R1 ला मल्टिप्लाय करायचं, 1 ला का R1 ला काय करायचे, cos थीटा ने मल्टिप्लाय करायचे, म्हणजे cos थीटा वरती येणार. ओके, cos थीटा * 1. त्याच्यानंतर प्लस R2 ला sin थीटा ने मल्टिप्लाय करायचे, पण R2 0 आहे, जर त्याला sin थीटा ने मल्टिप्लाय केलं तरी 0च राहणार. ओके, म्हणजे तिथे आलं cos थीटा. सेकंड पोझिशन 0 ने R1 ची व्हॅल्यू 0 आहे, 0 जर ह्याच्यात टाकला तर cos थीटा मल्टिप्लाय 0 0, प्लस 1 ला sin थीटा ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे इथे काय येईल sin थीटा. त्याच्यानंतर तिसरं 0 ने मल्टिप्लाय केलं, इथे पण 0 ने मल्टिप्लाय केलं, 0च राहणार का, हो. नेक्स्ट R2 आणि R3 सेम ठेवायचे, त्याच्यात काही चेंज केलं नाही या लाईन मध्ये तरी मी. ओके, 0 0 1 ही फर्स्ट स्टेप आहे, कळते का बघा तुम्हाला. नेक्स्ट सेकंड स्टेप मध्ये काय करणार आहे मी, R2 ला चेंज करतोय. ओके, R2 ला काय चेंज करतोय, तर R2 मायनस sin थीटा R1. ओके, मी काय करतो, R2 इथे sin थीटा आहे ना, इथे sin थीटा आहे, मला इथे sin, ओके इथे बघा, सॉरी, इथे sin थीटा 1 ला जर मी sin थीटा ने मल्टिप्लाय केला आणि मध्ये मायनस टाकलं तर sin थीटा मायनस sin थीटा 0 होईल, कळते का बघा. देअरफॉर इथे काय आलं बघा, माझ्याकडे पहिला R1 ला मी चेंज करत नाहीये, सेम ठेवला R1 ला, R3 ला पण सेम ठेवलं 0 0 1. ओके, A इन्व्हर्स इकडच्या साईडला काय माझ्याकडे R1 ला सेम ठेवायचे, cos थीटा sin थीटा 0. ओके, आणि R3 ला पण सेम ठेवायचे 0 0 1. R2 ला चेंज करायचं फक्त आपल्याला. ओके, मी R2 ला कसं चेंज करतो बघा, इकडे R2 मायनस म्हणजे sin थीटा मायनस, इथे कितीने मल्टिप्लाय केलं sin थीटा ने, म्हणजे sin थीटा मायनस sin थीटा 0, आपल्याला 0 हवा होता कारण इथे आयडेंटिटी तयार करायचे. इकडे cos थीटा आहे, इकडे 0 ने sin थीटा ने मल्टिप्लाय केलं, 0 ने कशाने पण मल्टिप्लाय केलं 0च होणार, म्हणजे हा cos थीटा आहे तसंच राहणार. ओके, त्याच्यानंतर 0 मायनस याला कशाने पण मल्टिप्लाय केलं 0च होणार आहे, बरोबर. आता इकडच्या साईडला बघूया आपण, इथे 0 मायनस sin थीटा cos थीटा, 0 मायनस sin थीटा cos थीटा म्हणजे काय येईल, मायनस sin थीटा cos थीटा राहणार तिकडे, बरोबर. सेकंड 1 मायनस याला sin ने मल्टिप्लाय केलं, 1 मायनस sin स्क्वेअर होईल का. ओके, याला मी असं लिहितो sin थीटा cos थीटा. ओके, इथे काय लिहितो 1 मायनस sin स्क्वेअर थीटा. ओके, 1 मायनस याला sin ने मल्टिप्लाय केलं sin स्क्वेअर थीटा, 0 मायनस याला कशाने पण मल्टिप्लाय केलं 0च राहणार आहे, कळते का बघा इकडे. नेक्स्ट स्टेप काय करतो मी इकडे बघा लगेच. ओके, नेक्स्ट स्टेपला काय येणार, पहिलं तर मी आहे तसं परत कॉपी करतो इकडे, जे काय लिहिलं मी 1 0 0 1 0 0, दुसरं काय माझ्याकडे 0 cos थीटा 0 आणि 0 0 1. इथे काय माझ्याकडे A इन्व्हर्स इज इक्वल टू इकडच्या साईडला काय येणार आहे बघा. ओके, पहिलं तर हा cos थीटा, इकडे sin थीटा आहे, cos थीटा sin थीटा, त्याच्यानंतर 0
नेक्स्ट इथे मायनस साइन थिटा कॉस थिटा आहे, मायनस साइन थिटा कॉस थिटा. नेक्स्ट मायनस 1 मायनस साइन स्क्वेअर. 1 मायनस साइन स्क्वेअर काय असतो? 9 स्टँडर्ड 10 स्टँडर्ड पासून तुम्ही फॉर्म्युला शिकताय. 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे काय असतो? तर कॉस स्क्वेअर असतो. बरोबर, म्हणजे इथे मी कॉस स्क्वेअर लिहू शकतो. शेवटला 0 आहे माझ्याकडे, इकडे पण 0 0 1 असंच आहे. ओके, लास्ट स्टेप करतोय मी आता. बघा मला काय पाहिजे, इथे या स्टेप मध्ये इथे 1 पाहिजे, मग माझा आन्सर येईल. ओके, मग इथे 1 येण्यासाठी काय करू मी? cos θ ने डिवाइड करून टाकू का r2 ला? बघा इकडे, therefore r2 ला चेंज करतोय 1 upon cos θ r2. ओके, काय होते बघा इकडे, r1 सेम 1 0 0, r2 चेंज करणार आहे मी, r3 सेम 0 0 1. इकडे a इन्व्हर्स आहे, इकडच्या साईडला काय आहे माझ्याकडे, आहे तसंच ठेवायचंय. cos θ आहे, त्याच्यानंतर sin θ आहे, त्याच्यानंतर 0 आहे, खाली 0 0 1 आहे. बरोबर, आता मला काय करायचंय, ह्या पूर्ण लाईन मध्ये cos θ ने डिवाइड करायचंय. 0 ला डिवाइड केलं 0च राहिलं, cos θ ला cos θ ने डिवाइड केलं 1, 0 ला डिवाइड केलं 0च राहिलं. याला इथे cos θ ने डिवाइड केलं तर काय राहील? मायनस sin θ. ओके, याला cos θ ने डिवाइड केलं तर काय राहील? cos θ. इकडे 0 ला डिवाइड केलं तर काय राहील? 0. ओके, हा आला का आयडेंटिटी मॅट्रिक्स? ओके, मग मी नेक्स्ट स्टेपला काय लिहिलं, हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, मी स्किप करून टाकणार. माझ्याकडे a इन्व्हर्स चा आन्सर आलेला आहे. हे जे आन्सर आहे ते a इन्व्हर्स च आहे. cos θ sin θ 0 मायनस sin θ cos θ 0 0 0 1. ओके, हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. 4 मार्काला क्वेश्चन आलेला आहे फेब्रुवारी 2025 च्या पेपर मध्ये. ओके, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला सांगा, जरूर सांगा, कमेंट करा. काही डाउट्स असतील तर मला सांगा, आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओला. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, कारण मी बोर्डाचे बरेच प्रॉब्लेम्स मी या चॅनलवर सोडवणार आहे.